मित्रांनो, क्रांतिकारी जय भीम. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो आणि आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, गेले 15 ते 20 वर्षापासून फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी लिखाण करत आलो आणि काही सूचक, मार्गदर्शक अशा लाईन टाकत आलो. जास्त करून माझा आशय असा होता की बौद्धांवर हल्ले होऊ शकतात, बौद्ध पुन्हा शूद्र बनवण्याच्या मार्गावर नेला जाऊ शकतो आणि त्या माध्यमामधून त्याची सतर्कता बाळगून आपण सावध झालं पाहिजे, नाहीतर आपण पुन्हा शूद्र बनू. अनेक माझे मित्र माझी टिंगल करत असत, शूद्र बनशील तर तू बनशील, आम्ही बनणार नाही. आणि आता काही पुन्हा तशी परिस्थिती निर्माण होईल असं दिसत नाही. संविधान एकदम मजबूत आहे. परंतु कित्येक वेळा समजवलं असलं तरी लोकांच्या ते लक्षात आजही आलेलं दिसत नाही. आज काही लोक म्हणतात, हो यार, परिस्थिती आज खराब आहे, परंतु आजही ते एकत्र यायला तयार नाहीत, आजही ते एकीनं लढायला तयार नाहीत. बोधी गया येथील बुद्धविहार जे आहे, महाबोधी विहार, हे हिंदूंच्या ताब्यात असून ते मुक्त व्हावे यासाठी अनेक बनते एकत्र येऊन लढा देत आहेत. आणि फक्त भारतातील नव्हे तर भारताच्या बाहेरील बनते सुद्धा हे विहार मुक्त व्हावं या लढाईत सामील झालेले आहेत. भारताच्या कानाकोपऱ्यातून तसेच भारत देशाच्या बाहेरून सुद्धा अनेक लोक या आंदोलनात सामील झालेले दिसतात. आणि मालाड जेथे आपण राहतो या ठिकाणी सुद्धा काहीतरी आपल्या हातून एक खारीचा वाटा म्हणून हा संग्राम झाला पाहिजे. ह्या बनतेंना आपण सपोर्ट केला पाहिजे आणि आपण सुद्धा एखादं आंदोलन, मोर्चा किंवा उपोषण या ठिकाणी केलं पाहिजे आणि सरकारपर्यंत आमची हाक, आमचा आवाज पोचवला पाहिजे. यासाठी दिनांक 30 रोजी रविवार सकाळी 11 वाजता लुंबिनी बुद्धविहार या ठिकाणी एक मीटिंग लावण्यात आलेली आहे. कृपया आपण सर्व या मीटिंगला उपस्थित राहा आणि आपल्याला काय वाटते ते मार्गदर्शन करा. मार्गदर्शनाच्या बाबतीत मी एक सांगेन, आपले लोक जे हुशार असतात ते खरोखर काही हुशार असतात आणि काही हुशारी दाखवतात. मित्रांनो, हुशार दिसणं, हुशार असणं आणि हुशारी दाखवणं यात खूप फरक आहे. तर जी हुशारी दाखवणारी मंडळी असतात हे हुशार लोकांना विरोध करत असतात, खरोखर हुशार असणाऱ्या लोकांना विरोध करत असतात आणि त्याचे परिणाम घातक होतात. जी खरोखर काम करणारी माणसं असतात ती दूर होऊन जाते आणि जी हुशारी दाखवणारी माणसं असतात ती चांगल्या, कर्तृत्ववान, बुद्धिमान माणसांना आडवे बोलून, त्यांचा अपमान करून किंवा मला खूप जमतं, तुम्ही हटा असे म्हणून ही पुढं होत असते आणि कार्य चालत असते. आणि हुशार माणूस असं मानत असतं, जाऊ दे, तू करतोय ना, त्याला करू दे, जाऊ दे. पण यामुळे मोठं नुकसान होत असतं मित्रांनो समाजाचं. त्याच्यामुळं खरोखर जे कार्य करणारे लोक आहेत ते मागे राहतात आणि ज्यांना हुशारी दाखवायची असते हे तुटके फाटके 1-2 कार्यक्रम करतात आणि त्याच्यानंतर लोकांना समजतं, अरे हा हुशारके आहे, आणि लोक त्यांच्याही पासून दूर जातात. आणि जी खरी माणसं असतात तेही गप्प असतात, जाऊ दे, काय करायचं करू दे त्यांना. तर मित्रांनो, हा जीवनभराचा माझा अनुभव आहे. कार्यक्रम करण्यासाठी या, एकी दाखवण्यासाठी या, एक होण्यासाठी या. संघटन, पक्ष, पार्ट्या ह्या आपापल्या जागेवर आहेतच, परंतु खरं कार्य कोण करतं, खरा मार्गदर्शक कोण आहे हे समजा आणि त्यानुसार एक आपण ताकद बनवूया. आणि खरोखर जर आपण एकत्र झालो तर ही भारत देशामध्ये सत्ता 50 वर्षापूर्वी आपली झाली असती, 30 वर्षापूर्वी झाली असती, 10 वर्षापूर्वी सुद्धा झाली असती आणि आज सुद्धा होऊ शकते. फक्त गरज आहे ती तुम्ही आम्ही एकत्र येण्याची.
तर ह्या एकत्र येण्याच्या मागे थोडासा त्याग लागतो, थोडीशी मेहनत लागते. बघूया आपल्याला जमतंय का रविवारी या विहारामध्ये. जे पदाधिकारी आहेत, संघटनेचे जे संस्थेचे पदाधिकारी आहेत, ह्या सर्वांनी ज्यांना असं वाटतं की आपण काहीतरी मिळून करू शकतो अशा लोकांनी एकत्र या. सकाळी 11 वाजता बरोबर हजर राहा आणि आपले विचार मांडा. जय भीम.